तर महत्त्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। मागील अनेक दिवसांपासून राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस असल्याचं पाहायला मिळतंय। पुढील 24 तासांसाठी देखील हवामान विभागाने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना वेगवेगळे अलर्ट जारी केलेले आहेत। पाहूया 24 मे रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अहिल्यानगर आणि पुणे या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाट भागामध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। तर मराठवाड्यात देखील सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पावसासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलाय। विदर्भामध्येही पावसाची शक्यता कायम आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय, तर बुलढाणा जिल्ह्याला पावसासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून बुलढाण्यामध्ये काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। एकंदरीत राज्यामध्ये मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत असून राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं। हेच सत्र आता देखील सुरू असून राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे, कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।